छावा भाग 34. रात्रीचा मुक्काम घृष्णेश्वराच्या कृपाछायेत झाला. पहाट फुटली. राजांनी आणि संभाजीराजांनी स्नान करून पेहराव चढविले. राजांची स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधून झाली. डेऱ्याबाहेर कोवळ्या उन्हाची नितळ सोनशिकल चढली होती. आपल्या मंडळींना दर्शन देण्यासाठी राजे आणि संभाजीराजे डेऱ्याबाहेर आले. त्यांची इंतजारी करीत डेऱ्याबाहेर तेजसिंह कछवाह आणि बक्षीबेग उभे होते. त्यांनी राजांना आणि संभाजीराजांना तस्लीम कुर्नीस केले. बक्षीबेगने अदबीने रिवाजाचे विचारले, नींद कैसी रही राजासाब? हां, बिलकुल ठीक, राजांनी उत्तर दिले. राजा साहब खुशी फरमाएंगे तो एक अर्जी है, तेजसिंह कछवाह राजांना म्हणाला. हां, सुनाओ राणा, राजांनी त्याच्या केशरी साफ्याकडे बघत उत्तर दिले. पूर्वेकडे दाटलेल्या गर्द वनराईकडे हात उठवून कछवाह म्हणाला, उस पहाड़ी में पत्थरों की बड़ी अच्छी खुदाई है. बहुत बढ़िया. राजा साहब रजामंदी फरमाते हैं तो थोड़ी राह टेढ़ी करे, एक दफ़ा उस पर आँख डाले. अच्छा, जरूर, हमें खुशी होगी, राजे त्या वनराईकडे बघत म्हणाले. बक्षीबेग आणि कछवाह यांनी 8-10 घोडी निवडली. 2 माहितगार मशालजी तयार केले. राजे आणि संभाजीराजे यांनी अबलख घोड्यांवर मांड जमविली. सोबतीला बहिर्जी, फरजंद आणि मदारी मेहतर, सर्जेराव जेधे अशी मंडळी घेतली. वनराईचा टप्पा मागे पडला आणि समोर दक्षिणोत्तर पसरलेला पहाडी डोंगर दिसू लागला. घोडी ठाण झाली. मशालजींनी चकमकीवर ठिणग्या पाडून वाळल्या गवताची आगटी केली. त्यावर करंजेलाच्या मशाली पेटवून घेतल्या. आडव्या येणाऱ्या वेलींच्या कमानी हातांनी बाजूला सारीत कछवाह आणि बेग आघाडीला आले. राजे आणि संभाजीराजे टोपांना लागू बघणाऱ्या वेली चुकवीत वाकून त्यांच्या मागे चालले. समोर एक गुंफा आली. मशालजी त्या गुंफेत उतरले. मागून सारी मंडळी आत उतरली. कुठल्या तरी अज्ञात हातांनी मनात उभ्या ठाकल्या तशा असंख्य यक्ष, किन्नर, देवदेवता यांच्या मूर्ती कातळात साकार उभ्या केल्या होत्या. त्यांच्या छिन्नीचा एकही ठोका गफलतीने चुकला नव्हता. राजांच्यासह सारे अवाक होऊन पत्थरांचे ते अत्यंत शांत पण अत्यंत बोलके देखणे रूप जखडत्या नजरांनी बघत होते. साऱ्यांना काळाचे भान उरले नव्हते. आपण धर्तीवर आहोत असे कुणालाच वाटत नव्हते. मानवाच्या कल्पनेतील साक्षात स्वर्ग तिथे अवतरला होता. गुंफांमागून गुंफा बघत राजे आणि संभाजीराजे कैलास लेणे या 16व्या गुंफेत आले. या गुंफेत किती शिलागिरांच्या पिढ्यांनी आपल्या कलेच्या प्रतिभेची मुक्त उधळण केली होती अंबाजाने. दगडाचा एक टवका सुद्धा त्यांनी आपल्या छिन्नीने बोलता करायचा बाकी ठेवला नव्हता. सारे विश्वसौंदर्य उभे केल्यानंतर ब्रह्माने त्याला जाता जाता लावलेली तीट होती ती कैलास लेणे. दृष्ट लागावी अशीच. आपले सूर्यपेट डोळे जोडून राजे आणि संभाजीराजे ती दगडी शिल्पे पाहत चालले होते. आणि ती दगडी शिल्पे आपले युगायुगांचे अर्धमिटले लांबट डोळे उघडून जगदंबेने रेखलेली राजे आणि संभाजीराजे ही हरभोसलाई रक्तशिल्पे बघत होती. किन्नराची एक मूर्ती बघण्यात पुढे गेलेले राजे आणि हिरोजी आपणाला हरवून गेले होते. निश्चल उभे होते. मागून त्यांच्या रोखाने येताना संभाजीराजांना पटकन जाणवून गेले.
हिरोजी आणि आबासाहेब यांच्या चेहऱ्या मोहऱ्यात कळणार नाही एवढं बेमालूम सारखेपण आहे. सगळे शिल्पमूर्तीमधून ओसंडणाऱ्या जिवंत भावभावनांच्या कारंज्यात न्हात चालले होते. त्यांना शिल्पे नीट दिसावीत म्हणून मशालजींनी मशाली उंच धरल्या होत्या. महाराज साहेब, ते बघा. एकाएकी संभाजीराजे गुंफेच्या छताकडे हात उठवून मान वर करीत म्हणाले. भोवतीच्या नजरखेच मूर्ती बघणारे राजे थांबले. त्यांनी छताच्या रोखाने मान वर उठविली. छताकडे बघताना जगदंब जगदंब म्हणत राजांनी छातीवरच्या माळेला हात भिडविला. मती गुंग करून टाकणारे छत होते. एका सलग दगडाच्या त्या छताजवळ उलटे टांगून घेऊन शिलागिरांनी त्यावर असंख्य भावमुद्रा कोरल्या होत्या. हम निहाल हो गए राणा, तेजसिंहाकडे न बघताच राजे म्हणाले. कितीतरी वेळ राजे आणि संभाजीराजे छतशिल्प बघत होते. संभाजीराजांच्या खांद्यावर हात ठेवीत राजांनी विचारले, ही शिलागारी बघताना तुम्हास काय वाटतं? संभाजीराजांच्या छातीत महाबळेश्वरवरचा निसर्ग बघताना माजली होती तसलीच खळबळ ही शिल्पे बघताना उठली होती. ते राजांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे बघत म्हणाले, ही दगडी गीते आहेत आबासाहेब. आम्हास ती रचणाऱ्या माणसांचा अंदाज येत नाही. वाटतंय हे दगड आमच्याशी गात आहेत. दगडात प्राण संचारलेल्या त्या गुंफेच्या आवारात फिरताना एका उडत्या पक्षाच्या पवित्र्यात असलेल्या यक्षाची एक मूर्ती बघताना राजांना नेताजींची आठवण आली. विचाराचा एक पक्षी फडफडत त्यांच्या मनाच्या तटबंदीवरून उडाला. इथं दगडात प्राण संचारले आहेत आणि आम्ही प्राण फुंकलेल्या जिवंत माणसाचा दगड झाला आहे. श्रींची करणी अगम्य आहे. राजे संभाजीराजांच्या सह गुंफेच्या गाभाऱ्याजवळ आले. गाभाऱ्यात कैलास पर्वतावर श्रीशंकर आरूढ झाले आहेत. त्यांच्या मांडीवर महादेवी पार्वती बसली आहे असे देखणे शिल्प होते. तो उभा कैलासच आपल्या आईसाठी उचलून नेण्याच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुखावर कष्टी भाव सुंदर रीतीने उमटविलेले होते. ते शिवरूप बघताच राजांनी आणि संभाजीराजांनी हात जोडले, डोळे मिटले. थोड्या वेळाने डोळे उघडून ते शिवशिल्प बघू लागले. नकळतच राजांची नजर महादेवी पार्वतीच्या सावळ्या शिल्पावर जखडली गेली आणि त्यांना पटकन जाणवून गेले की त्या शिल्पात शिवपुत्र गणपतीची योजना कारागिरांनी केली नव्हती. संभाजीराजे मात्र कैलास उठविण्याच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुद्रेवरचे कष्टी भाव निरखून बघत होते. त्यांच्या विचारांची लय वाढत होती. कसा असेल रावण? अफजल खानासारखा? मिर्झा राजासारखा? छे छे. मग कसाही का असेना, त्याला शिवाचा कैलास काही उचलता आला नव्हता. आवाराबाहेर पडता पडता संभाजीराजांना एका स्तंभावर एकमेकांच्या मिठीत विसावलेल्या एका प्रणयमग्न युगुलाचे शिल्प दिसले. त्यातले भाव त्यांना नीट आकळेनात. त्यातील स्त्रीच्या पायात तोड्यासारखा अलंकार बघताना मात्र त्यांना आपल्या महालातील मंचकावर बसलेली एक आकृती आठवली आणि झटकन ते त्या खांबासमोरून पुढे सरकले. त्यावेळी त्यांना कल्पना नव्हती, पण राजगड उतरून एक मेणा शृंगारपूरच्या वाटेला लागला होता. त्याच्या बगलेने पिलाजी शिर्के धीम्या चालीच्या घोड्यावर बसून चालले होते. त्या मेण्यात येसूबाई होत्या. जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन त्या माहेरी शृंगारपुरी चालल्या होत्या. बुऱ्हाणपूर, इंदोर, ग्वाल्हेर अशी शहरे मागे टाकीत
गिरणा, तापी, नर्मदा, चंबळा या नद्या पार करीत काफला यमुनेजवळ आला. आग्र्याची गर्द वनराई नजर टप्प्यात आली. मशिदींचे सफेद घुमट, ताजमहालाचे आरसपानी मनोरे दिसू लागले. आग्रा एका मजलेवर ठेवून काफला थांबला. बक्षी बेग आणि तेजसिंह कछवाह राजांना तस्लीम करून आग्र्याच्या रोखाने मिर्झा राजाचा बडा कुंवर रामसिंग ह्याला वर्दी द्यायला घोडे फेकीत निघून गेले. मिर्झाने रामसिंगाला वारंवार पत्रे पाठवून राजांच्या सरबराईच्या बारीक बारीक सूचना दिल्या होत्या. त्यांच्या केसालाही धक्का न लागेल अशी कसम आपण घेतल्याचे मिर्झाने रामसिंगाला पुन्हा कळविले होते. पण रामसिंग राजांच्या स्वागतास येऊ शकला नाही. तेजसिंह आणि बक्षी आणखी 4-6 माणसांनीशी राजांच्या तळाकडे येताना दिसू लागले. त्यांतील रामसिंग कुठला याचा राजे अंदाज घेऊ लागले. येणारे घोडा पथक तळापासून थोड्या अंतरावर थांबले. राजपुती पद्धतीचा साफा बांधलेला, खांद्यावर उपरणे टाकलेला, कपाळी टिळा असलेला एक मध्यम वयीन माणूस राजांच्या आणि संभाजी राजांच्या समोर आला. गर्दन झुकवून त्याने कुर्निसात केला. कुंवर जी के तरफ से हम बड़ी खुशी से मेहमान साहबान की आगवानी करते हैं, तो अदबीने म्हणाला. आपकी तारीफ. त्याचा कुर्निसात स्वीकारीत भुवई चढवून राजांनी त्याला विचारले. राजे गोंधळून गेले होते. आलेल्या असामीत रामसिंग नव्हता. चाकर को गिरधरलाल कहते हैं. कुंवर जी के हवेली पर मुंशीगिरी करता हूँ. गिरधरलाल राजांच्या भगव्या मोजड्यांवर नजर जोडून उत्तरला. मुंशी. राजांच्या काळजात कसली तरी कळ उठली. एक मामूली कारकून त्यांच्या स्वागतासाठी समोर उभा होता. कुंवर रामसिंग किधर है. राजांचा करडा आवाज साऱ्यांनाच जाणवला. गुस्ताखी माफ हो मालिक. कुंवर जी किले में आला हजरत के महल पर पहरे लगा रहे हैं. वहाँ से नहीं छूट पाएंगे. आप चलिए. राजांनी सर्वांना जाणवेल असा निश्वास सोडला. भाग 34 समाप्त.